गेल्या 3 दशकापासून मेळघाटात कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यूच्या समस्यांनी चांगलाच ग्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे। अशीच एक घटना कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील चाकरदा गावात घडली आहे। सावलीखेडा येथील ममता रमेश चिमोटे हिची प्रसूती तिच्या राहत्या घरी झाल्यानंतर तिला गावातीलच उपकेंद्रात दाखल करण्यात आले। मात्र तिची प्रकृती खालावत गेल्यामुळे तिला धारणी शहरामधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला। 26 डिसेंबरला ही धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या चाकरदा येथील सोनकी कृष्णा धुर्वे हिचा गेल्या बुधवारी दुःखद मृत्यू झाला। हिला उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर रेफर टू जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले होते। मात्र हृदयविकार असल्यामुळे सोनकीचे सुद्धा जीव बचावले गेले नाही। या दोन्ही माता मृत्यूमध्ये योग्य ते वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दिसून येत आहे। आता मेळघाटात शासनाकडून आरोग्य यंत्रणेवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही गंभीर परिस्थिती कायम आहे। मग हा कोट्यावधी निधी खर्च कशासाठी व कुणासाठी हा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। मेळघाटवरून विदर्भ न्यूज करिता तस्लीम शेख, शकील अहमद, जुगल किशोर जयस्वाल।